चिन्मय, खूप स्वागत तुझं. आणि मनोज वाजपेयीची प्रमुख भूमिका असलेला सिनेमाचा तू दिग्दर्शक आहेस. अर्थात त्यांच्यासोबत तू आधीही नुकतंच एक काम केलं होतं असंच. सो भारी वाटतंय की तुला अशा वेगळ्या भूमिकांमध्ये पाहायला मिळतं आहे आम्हाला. सो काय सांगशील का आजच्या या सिनेमाच्या निमित्तानं? थँक्यू. सर्वप्रथम तुझे खूप आभार विनोद. आणि मराठी पत्रकार किंवा मराठी टेलिव्हिजन माध्यमातले कर्मी हे जेव्हा आपलं कौतुक करतात तेव्हा ते खूप विशेष असतं. कारण तुम्ही सगळ्यांनी आम्हाला तेव्हापासून पाहिलेलं आहे, जेव्हा आम्ही नाटक करत होतो, प्रायोगिक नाटक करत होतो, मालिका, मराठी चित्रपट, आणि आज एका हिंदी फिल्मच्या निमित्ताने आपण भेटतोय ही, आणि त्याच्यात तुझ्या चेहऱ्यावर जो मला आनंद दिसतोय त्याचा मला जास्त आनंद होतोय. गव्हर्नर 12 जूनला येते. विपुल शाह त्याचे निर्माते आहेत. विपुल शाह आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, खूप नामवंत मोठे दिग्दर्शक आहेत स्वतः आणि निर्मातेही आहेत. मनोज सरांबरोबर ही माझी दुसरी फिल्म आहे. आणि गेल्या 1.5 वर्षात बॅक टू बॅक आम्ही 2 फिल्म्स करू शकलो, हे माझ्यासाठी खूप भाग्याचं आहे. आणि ह्या फिल्मचं विशेष असं आहे की ह्या फिल्मला दिग्दर्शक म्हणून माझं नाव मनोज सरांनी रेकमेंड केलं होतं. सो माझ्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे असं मला वाटतं. नक्कीच. आणि ही फिल्म थिएटरमध्ये रिलीज होणार आहे, लोकांसाठी थिएटरमध्ये येते आहे, हा एक वेगळा भाग. खरं तर जसं तू म्हणालास की या फिल्मसाठी मनोज वाजपेयींनी माझं नाव रेकमेंड केलं होतं, काय होतं ते नेमकं मला सांगशील? त्या सिनेमाची प्रोसेस कशी सुरू झाली? आम्ही 2024 डिसेंबर आणि 2025मध्ये आम्ही इन्स्पेक्टर झेंडे आम्ही शूट केली. आणि 7 मार्च 2025 हा आमचा झेंडेचा शेवटचा दिवस शूटिंगचा होता. अच्छा. सो शूटिंग संपलं आणि मग आम्ही पुढच्या सगळ्या सोपस्कारांना लागलो पोस्टच्या. आणि मला आठवते 25 मार्च 2025ला, म्हणजे अगदी जवळजवळ फक्त एक 18 दिवसांमध्ये मला विपुल सरांच्या ऑफिसमधनं फोन येतो की सरांना भेटायचं आहे. मी जाऊन भेटलो. आधी मला असं वाटलं होतं की कदाचित अभिनेता म्हणून आपलं काही नाव कुठे रिकमेंड केलं असेल कोणी. मी जाऊन भेटलो आणि सरांनी गव्हर्नरचं स्क्रिप्ट माझ्यासमोर ठेवलं. तोपर्यंत मला काहीच कल्पना नव्हती की मनोज सरांचं ह्याच्यात काय इन्व्हॉल्वमेंट याची आहे. आणि मग मला विपुल सरांनी सांगितलं की तुझं नाव मला मनोजने सांगितलं, कारण आमचं चाललं होतं की हा प्रोजेक्ट एकत्र करायचा, पण दिग्दर्शक कोण? तर तेव्हा ते मला असं म्हणाले की मी आत्ता नुकतंच एक फिल्म केली आहे, ती अजून आली नाही आहे, पण तो दिग्दर्शक म्हणजे आमचं चांगलं जुळलं आहे. आणि विपुल सरांचा मोठेपणा असा आहे की त्यांनी मी शूट केलेली एकही फ्रेम न बघता मला हा चित्रपट दिलाय खरं तर. कारण झेंडे त्याच्यानंतर सप्टेंबरमध्ये रिलीज झालं, म्हणजे तोपर्यंत आम्ही गव्हर्नरचं शूटिंग सुरू झालं होतं, ऑलरेडी 1 महिना होऊन गेला होता. पण मोठ्या माणसांच्या मोठ्या गोष्टी असतात, ते तसं त्यांनी तो बहुतेक पारख त्यांनी केली असावी माझी. नक्कीच. पण स्क्रिप्ट तुझ्या समोर ठेवल्यानंतर, ते स्क्रिप्ट वाचल्यानंतर, कारण शक्यतो अनेकदा दिग्दर्शकाचा प्रवास लिखाणापासून सुरुवात होते, तो प्रवास तसा सुरू होतो, पण तुझ्यापुढे थेट स्क्रिप्ट होतं. सो मला नंतर असं कळलं की विपुल सर आणि आमचे जे सगळे लेखक होते, सुवेद भट्टाचार्य जे आमचे लेखक आहेत, त्यांनी मूळ ही कल्पना साधारणपणे कोविडच्या थोडंसं आधी, म्हणजे 2019 साली त्यांच्यासमोर मांडली होती. त्याच्यानंतर अर्थातच कोविड आला, तर 3-1 वर्षामध्ये गेली लोकांची, पण त्या काळात ह्या लोकांनी सगळ्यांनी रिसर्च करून एक स्क्रिप्ट तयार केलं होतं. माझ्याकडे जेव्हा फिल्म आली, मी वाचली, मला ती खूप आवडली, विषय खूप आवडला. पण मी त्याच्यानंतर विपुल सरांना असं रिक्वेस्ट केली की मला अजूनही लेखकांबरोबर बसून अजून एक याचा ड्राफ्ट करायला आवडेल. सो आमचे जे 2 लेखक आहेत, सौरभ भरत आणि रवी असरानी, यांच्याबरोबर मी बसलो आणि आम्ही त्याच्यानंतर 3 अजून वेगळे ड्राफ्ट तयार केले. सो ती पण एक प्रोसेस झाली, त्याच्यावर तेही सोपस्कार झाले. कारण मला एकच माझी काळजी होती त्याच्यामध्ये की फिल्म ही अर्थशास्त्राबद्दल आहे, तर ते अर्थशास्त्र बोजड होऊ नये आणि त्यातला जो ह्युमन ड्रामा आहे तो बाहेर निघावा. आणि त्या दृष्टीने आम्ही पुन्हा एकदा ते 3दा रिराईट केलं स्क्रिप्ट, आणि मग स्क्रिप्ट आलं समोर. त्यामुळे आत्ता जे स्क्रिप्ट आहे ते अर्थातच दिग्दर्शक म्हणून माझा त्याच्यामध्ये खारीचा वाटा नक्कीच आहे. आणि विपुल सरांनी मला ती मुभा पण दिली करण्याची. सो तो एक खूप मोठा फायदा झाला मला त्याचा. आणि तू म्हणालास तसं, ही फिल्म जेव्हा मी पहिल्यांदा वाचली होती तेव्हा मला असं मनोमन वाटलं होतं की बहुतेक आपण कुठल्या तरी OTT प्लॅटफॉर्मसाठी करणार आहोत. पण विपुल सरांनी पहिल्या भेटीतच मला हे विजन क्लिअर केलं होतं की मला ही फिल्म थिएटरमध्येच रिलीज करायची आहे.
आणि त्याच्याबद्दल काहीही दुसरा कुठला हेच नाही आहे, पर्यायच नाही आहे. त्यामुळे फिल्म करताना पदोपदी ह्याची जाणीव की सरांचं हे विजन आहे की ही थिएटरची फिल्म आहे, त्यामुळे जे काही आहे ते थिएटरच्या पडद्याला साजेसं दिसलं पाहिजे, ह्याचा खूप प्रयत्न आम्ही केलेला आहे. म्हणजे जेव्हा कळतं की OTT नाही थिएटर आहे तर पूर्णपणे आपला ग्रामर बदलतं, नक्कीच ग्रामर बदलतं, कारण ही 2 माध्यमं वेगळी वेगळी आहेत. OTTचा प्रेक्षक घरात बसून फिल्म बघतो, त्याच्यात रिमोट कंट्रोल असतो. थिएटरचा प्रेक्षक तुमच्यासाठी वेळ काढून थिएटरपर्यंत जातो आणि मला असं वाटतं थोडी तुमची जबाबदारी तिकडे वाढते. पण ही फिल्म काय आहे सांगशील प्रेक्षकांसाठी? म्हणजे अर्थात आता ट्रेलर आलाय, टीजर आलाय आणि आता गाणंही काल आमचं एक आलं बाहेर, ते खूप अप्रिशिएट केलं लोकांनी. सो 1990 साली आपल्या देशाच्या इतिहासात असा एक क्रायसिस निर्माण झाला होता. आपली अर्थव्यवस्था काही विविध कारणांमुळे, काही जागतिक कारणांमुळे अशा एका डबघाईला येऊन पोहोचली होती की पुढच्या 2 आठवड्याचं पेट्रोल घेण्याचे पैसे सुद्धा आपल्याकडे नव्हते. इराक आणि अमेरिकेचं युद्ध सुरू झालं होतं, त्याच्यामुळे सगळीकडे भाव वाढले होते. आणि ह्या सगळ्या क्रायसिसमधनं बरं नेमका हा कालखंड असा कालखंड आहे जेव्हा आपल्या देशामध्ये 1.5 वर्षामध्ये 3 पंतप्रधान बदलले, त्यामुळे राजकीय अस्थैर्य पण त्यावेळेला आपल्याकडे बऱ्यापैकी होतं. अशा वेळेला एक माणूस RBI गव्हर्नरच्या पोस्टवर अपॉइंट होतो. तो हायरार्की स्किप करून अपॉइंट होतो, स्पेशल रेकमेंडेशनने अपॉइंट होतो. आणि मी असं म्हणत नाही की तो माणूस कसं चित्र बदलतो, कारण एका माणसाने होत नाही, पण एका माणसाने पुढाकार घ्यावा लागतो, ते सगळं इनिशिएट करावं लागतं, त्याने ती दृढता दाखवावी लागते. ती S. व्यंकटरमणन हे जे आपले तेव्हाचे गव्हर्नर होते त्यांनी दाखवली. ते त्यांची टीम किंबहुना त्यावेळचे जे सगळे राजकीय नेते सुद्धा होते, म्हणजे चंद्रशेखरजी आपले पंतप्रधान होते, यशवंत सिन्हा आपले अर्थमंत्री होते. सो ह्यांनी पण ज्या पद्धतीने त्या सगळ्या परिस्थितीचा सामना केला आणि मग अर्थातच 91 साली इलेक्शन होऊन डॉक्टर मनमोहन सिंग अर्थमंत्री झाल्यानंतर आपण लिबरलायझेशनकडे गेलो, त्या प्रवासाबद्दलची ही सगळी गोष्ट आहे. पण जरी ते तसं असलं तरी क्रॉस सेक्शन ऑफ सोसायटीमध्ये, म्हणजे देशाच्या पंतप्रधानापासून ते एका संस्थेत काम करणाऱ्या पिऊनपर्यंत कशी लोकांची लाईफ त्याच्यामुळे अफेक्ट झाली, ह्याच्याबद्दलची सुद्धा ही फिल्म आहे. आज एक राजकीय अस्थैर्य सोडलं तर सध्या परिस्थिती जे काही युद्धाची आणि म्हटलं म्हणजे हा एक कटू योगायोग आहे. आम्ही नेहमी असं म्हणतो की याला आपण असं काहीच ठरवलं नव्हतं. म्हणजे आमचं शूटिंग मला आठवते 3 नोव्हेंबरला संपलं आणि 28 फेब्रुवारी 2026ला ट्रम्प यांनी हल्ला केला इराणवर. आणि आपण पुन्हा एकदा तू म्हणतोयस तसं कदाचित जास्त बिकट परिस्थिती आहे, कारण हे आता संपण्याची काही चिन्ह दिसत नाही आहेत अजूनही, आणि अख्खं जगच वेठीला धरलं गेलेलं आहे. अशा वेळेला आपण, म्हणजे मला असं वाटतं की ही फिल्म आरशाचं काम करेल की 35 वर्षांपूर्वी जेव्हा देश आर्थिकदृष्ट्या इतका सुदृढ नव्हता तेव्हाही आपल्या लोकांनी कसं तेव्हा टेनॅसिटी दाखवली, आत्ताही तीच दाखवण्याची गरज. आणि मला असं वाटतं ती गरज फक्त राजकीय नेत्यांना नाही आहे, देशातल्या प्रत्येक नागरिकाला आहे. पण आरसा म्हणून बघण्याची ती वृत्ती, मानसिकता आता राहिली असं वाटतं का? हो. म्हणजे असं होतं की एखादी गोष्ट दुसऱ्या बाजूनी जास्त स्वीकारली जाते, टॉलरन्स आणि या सगळ्या गोष्टींबद्दल मी बोलतोय. मला नाही वाटत असं. म्हणजे लोकांना तुम्ही जर एक चांगली कलाकृती दिलीत तर लोक ती बघतात. त्याच्यात तुम्हाला काही गोष्टी पटू शकतात, नाही पटू शकत, तुम्ही राजकीयदृष्ट्या कुठल्या स्पेक्ट्रमच्या कुठल्या बाजूला उभे आहात, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही फिल्म राजकीय नाही आहे. आपला एक खूप मोठा गैरसमज असा होत चाललाय सगळ्यांचा की देशाचं भवितव्य फक्त राजकारणी घडवतात. असं नाही आहे. मुळात ह्या फिल्मचा मुद्दाचा आहे की राजकारण्यांच्या मागे एक खूप मोठी यंत्रणा काम करत असते. पॉलिसी मेकर्स म्हणून तुमच्या RBI गव्हर्नरपासून ते तुमच्या प्लॅनिंग कमिशनच्या अध्यक्षापर्यंत आणि अनेक माणसांचं बुद्धी, त्यांचं सगळं कौशल्यपणाला लागलेलं असतं. ही फिल्म त्यांच्याबद्दल आहे. नक्कीच. म्हणजे माझा प्रश्न हा होता की जसं तू म्हणालास की प्रत्येक गोष्ट राजकीय दृष्ट्या, किंवा ही फिल्म राजकीय नाही आहे पण राजकीयच घेण्याची मनोवृत्ती वाढत चालली आहे कुठलीही कलाकृती, या अर्थाने मी विचारलं होता. पण बघू, म्हणजे आम्ही बनवताना तरी पूर्णपणे हा हेतू आमचा असा होता की ह्यातलं म्हणजे राजकारणी, तेव्हाचे राजकारणी ह्याच्यात आहेत पात्र म्हणून या फिल्ममध्ये दिसतात आपल्याला, पण फिल्म राजकारणाबद्दल नाही आहे.
पण असा एखादा विषय हँडल करणं ॲज अ डायरेक्टर तुला कितपत चॅलेंजिंग वाटलं आणि कसं स्वीकारलंस? कारण जसं मी सुरुवातीलाही तेच म्हणालो होतो की आपण जेव्हा एखादा सिनेमा डायरेक्ट करायचा विचार करतो तेव्हा त्या गोष्टीमध्ये आपण घुसलेलो असतो, ती गोष्ट आपल्या खूप जवळची असते, काहीतरी करावं असं वाटत असतं आणि मग आपण त्या गोष्टीकडे वळतो. इथं तुझ्याकडे काहीतरी आलं होतं समोर. एक तर ना मला हे मनोमन पटतं आणि हे माझं मत, आता मी ही फिल्म केली म्हणून नाही आहे, माझं हे वर्षानुवर्षाचं मत आहे की आपल्या देशाच्या इतिहासात आपल्याला मिळालेलं स्वातंत्र्य, अर्थात फाळणी आणि स्वातंत्र्य, आणि त्याच्यानंतर जर खऱ्या अर्थानं कुठला टर्निंग पॉईंट असेल आपल्या देशाच्या इतिहासात तर तो हा बॅलन्स ऑफ पेमेंट क्रायसिस. एक्झॅक्टली. याचं कारण असं आहे की आपण ह्याच्यानंतर लिबरलायझेशनकडे गेलो आणि त्याची फळं आज आपण बघतोय. कारण 1990च्या आधीचा भारत हा एक पूर्णपणे वेगळा भारत होता. आपल्याला थर्ड वर्ल्ड कंट्री म्हणून हिणवलं जायचं आणि आज आपल्याला लीडर ऑफ ग्लोबल साऊथ असं म्हटलं जातं. सो हा जो प्रवास आहे हा विलक्षण आहे आणि हा एका घटनेमुळे झालेला नाही आहे, हा एक कालखंड आहे. तो प्रचंड उलथापालथ करणारा कालखंड आहे. आणि गंमत अशी आहे की त्यावेळेला जेव्हा हे निर्णय घेतले गेले, म्हणजे अगदी सोनं देशाबाहेर पाठवण्याचा निर्णय वगैरे, तेव्हा त्या लोकांवर भयंकर टीका झाली. त्यांना खूप टीकेला सामोरं जावं लागलं आणि तरीसुद्धा ते तो कडू घोट प्यायले. आणि आज 35 वर्षानंतर आपल्याला रिअलाइज होत आहे की तेव्हा ते जर नसतं केलं तर आज आपण ही सगळी फळं चाखत नसतो. आणि विशेषतः आपण जेव्हा आपल्या आजूबाजूच्या देशांकडे बघतो, आपले शेजारी देश जे आहेत, जे काही त्यातल्या आपल्याच बरोबर त्यांनाही स्वातंत्र्य मिळालं, पण त्यांनी हे शहाणपण तेव्हा न दाखवल्यामुळे आज त्यांची अवस्थाही आपण बघतोय. आणि आज इतकी संकट येऊन, इतकं सगळं होऊन, 4 युद्ध होऊन सुद्धा आपण खंबीरपणे उभे आहोत. ह्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण हे आहे की जेव्हा वेळ आली तेव्हा आपल्या सगळ्या पॉलिसी मेकर्सनी कटू निर्णय घेण्यापासून ते मागे गेले नाहीत. त्यामुळे माझं ह्याच्याबद्दल खूप कन्व्हिक्शन होतं या विषयाबद्दल. 91 साली जेव्हा क्रायसिस झाला तेव्हा मी 9वीला होतो. पण मला आजही ते वर्तमानपत्रांचे मथळे आठवत आहेत की सोनं बाहेर चाललंय, देश गहाण टाकला, किंवा त्यावेळेला जी महागाई वाढली. मला अजूनही आठवतं की कांद्याचे भाव वाढले म्हणून आंदोलनं झाली होती. अचानक लोकांना असं झालं की अरे कांदा, आणि तेव्हा तो 40 रुपये वगैरे झाला, तर कारण 5 रुपये 10 रुपयांनी कांदा मिळायचा. सो अचानक ती वाढलेली महागाई, हे सगळं मी एकदम लहानपण नाही, खूप मोठं पण नाही, त्या मधल्या वयात होतो, टीनेज ज्याला आपण म्हणतो, ते हे बघितलंय सगळं. आणि त्याच्यानंतर घडत गेलेला बदल, म्हणजे मी फॉर्च्युनेटली त्या पिढीत आहे जो भारत जसा बदलत गेला तसे आम्ही मोठे होत गेलो. म्हणजे आम्ही कॉलेजमध्ये गेलो तेव्हा MTV आलं, तेव्हा पेप्सी आणि कोक आलं. त्याच्या आधी ते आमच्या लहानपणी हे काही नव्हतंच, तेव्हा दूरदर्शन होतं फक्त. सो आम्ही तो बदल बघितलाय, त्यामुळे मी जास्त रिलेट करू शकतो या विषयाशी असं मला वाटतं. पण जसं तू सुरुवातीला सांगितलंस की यासाठी रेकमेंड मनोज वाजपेयींनी केलं होतं, हे जेव्हा तुला कधी कळलं असेल तेव्हा एक दडपण वाटतं की जबाबदारी, अर्थात ते ट्युनिंग आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्याच होत्या. जबाबदारी नक्कीच आहे. दडपण, माझा स्वभाव दडपण घेण्याचा नाही आहे, कारण दडपणाखाली काही फार बऱ्या गोष्टी घडत नाही. पण हो, जबाबदारीची जाणीव आजही आहे. म्हणजे आता ही फिल्म जेव्हा रिलीजला आली आहे तेव्हाही ही जबाबदारीची जाणीव आहे. मुळात एक निर्माता तुमच्यावर विश्वास टाकून एवढं एक चांगलं प्रोजेक्ट तुम्हाला देतो, एक आपल्या भारतातला एक सर्वोत्तम अभिनेता तुमच्यावर विश्वास टाकून त्याच्यातली प्रमुख भूमिका करायला तयार होतो. आणि फक्त मनोज सर आणि विपुल सरच नाही, मधु मॅम आहेत, ज्येष्ठ अनेक कलाकार आहेत, आदा शर्मासारखी एक नवीन अभिनेत्री आहे. ह्या सगळ्या लोकांच्या प्रती जबाबदारीची जाणीव मला नक्कीच आहे आणि आय होप मी ती पार पाडू शकलो आहे. खरं तर आम्ही तुला प्रत्येक भूमिकेत पाहिलं आहे. भूमिकेत म्हणजे अर्थात अभिनेता म्हणून ओळखतो, नाटककार, दिग्दर्शक, हे सगळं आहेच. पण आता म्हणजे अगदी झेंडेपासून ते ह्या फिल्म, ही जी नवी जबाबदारी आहे हिंदी सिनेमाचा डायरेक्टर, हे जास्त एन्जॉय करतोयस? ऑफकोर्स एन्जॉय करतोय, कारण डायरेक्टर नेहमीच बनायचं होतं. गेली आदलीची काही वर्ष मराठीत पण खूप स्ट्रगल केलं की आपली एखादी फिल्म करता यावी, पण काही फॉर सम रिझन्स ते नाही झालं. त्यात दोष कोणाचाच नाही आहे, ते नव्हतं व्हायचं, ते नाही झालं. झेंडे आम्ही 7 वर्ष घेऊन फिरत होतो ती फिल्म, मी आणि ओम राऊत, आणि ओम खंबीरपणे माझ्या पाठीशी उभा राहिला. आणि 7 वर्षांनी नेटफ्लिक्सवरती फिल्म झाली आणि
त्याच्यानंतर 18 दिवसांनी मला ही दुसरी फिल्म मिळाली. सो ह्या सगळ्या मला असं वाटतं थोड्याशा नशिबाचा पण त्याच्यात भाग येतो. पण आपल्याला हवी असलेली गोष्ट आपण एका मोठ्या माध्यमात सांगू शकतोय, एका मोठ्या रीच असलेल्या इंडस्ट्रीमध्ये सांगू शकतो, याचा आनंद आहे. पण याचा अर्थ असा अजिबातच नाही आहे की मराठी चित्रपट किंवा मराठी विश्वाशी नाळ तुटलेली आहे. ती जोडली गेली आहे, ती जोडलेली राहिली सदैव. माझा पुढचा प्रश्न खरं तर हाच होता. मराठीतले काही प्रोजेक्ट्स मिस करावे लागले का? या मिस नाही करावे लागले, मिस असे नाही करावे लागले, पण गेली 2 वर्ष कारण मी सातत्याने फक्त दिग्दर्शक म्हणून कार्यरत होतो, त्यामुळे एकूणच बाकीच्या सगळ्या गोष्टी आपोआप मागे पडल्या. कारण दिग्दर्शक म्हणून जेव्हा तुम्ही काम करता तेव्हा तुम्ही म्हणजे 24/7 पेक्षा पण जास्त तुम्ही काम करत असता, कारण तो खूप व्यापून टाकणारा एक भाग आहे. अभिनेता म्हणून तुमचं शूटिंग संपलं की तुमचा त्याच्याशी संबंध संपतो, लेखक म्हणून तुमचं लिहून झालं की तुम्ही त्याच्यापासून कट ऑफ होऊ शकता. पण दिग्दर्शकाचं तसं नाही आहे. तो शेवटपर्यंत, त्या फिल्मच्या रिलीजपर्यंत त्याचं काही ना काहीतरी तिथे असतं अडलेलं. ह्या सगळ्यात राहून गेल्यात बाकीच्या गोष्टी. पण आत्ता रिसेंटली एक हिंदी फिल्म केली अभिनेता म्हणून, त्याचं शूट आत्ताच म्हणजे सुरू आहे, आता संपेल ते. मराठी नाटक करण्याची खूप इच्छा आहे, कारण वाडात्रयी आम्ही जी केली त्याच्यानंतर मग आय थिंक शेवटचा प्रयोग आमचा 2017 साली झाला आहे बहुतेक, युगांतचा. 17 किंवा 18, माझं थोडंसं इकडे तिकडे होत असेल, पण म्हणजे आता 8 वर्ष झाली. सो अभिनेता म्हणून नाटक नाही केलं आहे, तर ते ह्या वर्षी नक्की करायचं आहे मला. प्रयत्न चालूही आहेत माझे. आणि मराठी चित्रपटात कोण काम देत आहे का याच्यासाठी स्ट्रगल करायचं. बघूया कुठल्या दिग्दर्शकाला वाटतं का की तुम्हाला काहीतरी देऊ शकतो चांगला. मला सांग, झेंडेच्या वेळेस म्हणजे जी ट्रीटमेंट होती त्या सिनेमाची आणि ह्याची अर्थात दोन्हीचा फरक खूप आहे, दोन्हीची जॉनरा कम्प्लीट वेगळ्या आहे. झेंडेच्या वेळेस तुला काही खास कमेंट्स आल्या होत्या त्याच्याबद्दल? म्हणजे मी रिॲक्शन्स म्हणतोय लोकांच्या, तुला काय काय कमेंट्स होत्या? नाही, आजही लोक भेटतात, अनेक लोक तर कौतुक करतात, सांगा आम्हाला खूप आवडली, आम्ही अपेक्षित नव्हतं केलं की ह्युमरचा त्याच्यात एवढा अँगल असेल फिल्ममध्ये. कारण चाल, शोभराज आणि असं सगळं म्हटलं एक अत्यंत एक डार्क वर्ल्ड निर्माण होतं. सर्वात महत्त्वाची रिॲक्शन माझ्यासाठी इन्स्पेक्टर झेंडे स्वतः आणि त्यांच्या परिवाराची होती. पण दे वर ऑल व्हेरी पॉझिटिव्ह अबाउट इट. मग त्यांचा मुलगा, त्यांची सून, स्वतः झेंडे सर. आणि आजही ते बरेचदा मला मेसेज करून की अरे माझ्या त्या मित्रांनी बघितलं, माझ्या ह्या लोकांनी बघितलं, त्यांनी कौतुक केलं वगैरे वगैरे. सो झेंडेवर असेही काही लोक होते ज्यांना त्या फिल्मचं विनोदी असणं पटलंही नसेल. आय डोंट नो, ठीक आहे, प्रत्येकाचं मत आहे. आम्ही खूप ठामपणे ती भूमिका घेतली होती आणि त्याच्यावर ठाम राहिलो होतो. मला तरी असं वाटतं बहुतांश लोकांना ती त्याच्यामुळेच आवडली असावी. नाही तर एरवी क्राईम थ्रिलर्स आपण खूप बघत असतो. मराठी लोकांसाठी दुसरा आवडीचा एक भाग होता की त्यात खूप मराठी कलाकार होते आणि चांगल्या भूमिकांमध्ये आपले सगळेच, आणि त्यांनी सगळ्यांनीच अत्यंत तोडीस तोड काम केलेलं आहे. त्यामुळे इट वॉज अ व्हेरी, माझ्यासाठी इन्स्पेक्टर झेंडे ही एक अत्यंत जीवाच्या जवळची फिल्म आहे आणि ती तशीच राहील. गव्हर्नर हा एक वेगळा विषय आहे, त्याची ट्रीटमेंट वेगळी आहे, त्याचं गांभीर्य वेगळं आहे फिल्मचं. त्यामुळे ती मला इतक्या कमी वेळात इतक्या 2 कम्प्लिटली ऑपोजिट जॉनर्सच्या फिल्म करता आल्या, याचा मला आनंद आहे खूप. म्हणजे जसं तुम्हाला की तुम्ही ड्राफ्टमध्ये खूप सारे चेंज केले, जो विषय खरं तर खूप कठीण आहे, सर्वसामान्यांच्या आवाक्यात नाही आहे, तुला ड्रामा कसा दिसला याच्यामध्ये? ह्याच्यात काय आहे, राजकारण म्हण किंवा अर्थशास्त्र म्हण किंवा समाजशास्त्र म्हण, ह्याचं अल्टिमेटली संबंध हा लोकांशी येत असतो. आपण एखादी राजकीय फिल्म सुद्धा बघतो, म्हणजे आम्ही जसं झेंडा फिल्म आम्ही केली होती, ती फिल्म होती राजकारणाबद्दल, पण आपल्याला त्या 4 तरुणांच्या वैयक्तिक आयुष्यावर त्या राजकारणाचा होणारा परिणाम आपल्याला सतत दिसत होता फिल्ममध्ये. तसंच इथेही आहे की देशाच्या बाबतीत एक फार गंभीर गोष्ट घडते, पण जे क्रॉस सेक्शन ऑफ सोसायटी आहे, म्हणजे देशाच्या पंतप्रधानापासून ते एका पिऊनचं काम करणाऱ्या एका व्यक्तीपर्यंत, त्यांची आयुष्य कशी ह्याने अफेक्ट होत आहेत, कसा परिणाम होतोय, ह्याचं चित्रण पण आहे. त्यामुळे त्यात ह्युमन ड्रामा खूप आहे. म्हणजे मला आठवतंय विपुल सरांनी जेव्हा पहिल्यांदा फिल्म पाहिली एडिटनंतर,
तेव्हा ते मला असं म्हणाले की यार तूने तो इमोशनल बना दी फिल्म एकदम. तर ही त्यांची रिॲक्शन खूप बोलकी होती माझ्यासाठी. Actually. आणि ते खूप महत्त्वाचं आहे कारण फायनली वी आर ऑल अबाउट इमोशन्स. आणि जेवढी फिल्म इमोशनली तुम्हाला टच करते तेवढं मला असं वाटतं त्या फिल्मचा सक्सेस रेशो वाढतो. खरं तर तो आता हे सांगतोय विपुल शहांचा अनुभव आणि या सगळ्या गोष्टी, पण जे बॉलिवूडबद्दल सर्रासपणे बोललं जातं किंवा ऐकायला मिळतं वगैरे की एखाद्या कलाकृतीकडे कलाकृतीपेक्षा एक प्रोजेक्ट म्हणून जास्त पाहिलं जातं, असं जनरली बोललं जातं. तुला आलेला अनुभव कसा आहे? मला असं नाही वाटत. आपण असं सरसकटीकरण करणं बरोबर नाही आहे. कारण अत्यंत पॅशनेटली काम करणारी माणसं पण बॉलिवूडमध्ये आहेत आणि अत्यंत पाट्या टाकणारी माणसं पण आहेत आणि ती सगळीकडे आहेत. आपण मराठी आपल्या चित्रपटांबद्दल बोलू, स्वतःचं घर गहाण ठेवून चित्रपट बनवणारे दिग्दर्शक निर्मातेही आहेत आपल्याकडे आणि लोकांचा पैसा लुबाडणारे निर्माते दिग्दर्शकही आहेत आपल्याकडे. त्यामुळे त्या वृत्ती आहेत त्या सगळीकडे असतात. मी जे दोन्ही चित्रपट केले ते अत्यंत पॅशनमधनं तयार झाले. अर्थात त्या सगळ्याला एक अर्थकारणाची बाजू नक्कीच आहे, पण ती असायलाच पाहिजे ना, त्याशिवाय काय म्हणजे. आणि ते फक्त आर्ट नाही आहे, म्हणजे स्वांताय सुखायासाठी नाही, आपण लोकांसाठी करतो. त्यात करोडो रुपयांची इन्व्हेस्टमेंट, लोकांचा वेळ सगळंच आहे. सो ती एक प्रॅक्टिकल बाजू त्याची नेहमीच असते. पण फक्त प्रोजेक्ट म्हणून मला वाटत नाही, असं जर असेल तर मी त्याच्यात असोसिएटही होईन फारसा. आणि इथे तर तसं अजिबातच नाही आहे. खरं तर कुठलीही कलाकृती जेव्हा रिलीज होते, जेव्हा ती प्रेक्षकांची होते, तेव्हा दिग्दर्शकासाठी तो समाधानाचा क्षण असतो. तेव्हा त्याला ते सगळं भरून पावल्यासारखं ते फिलिंग असतं. ॲब्सोल्युटली. पण आता या क्षणाला सिनेमा रिलीज व्हायच्या आधीच तुझ्यासाठी हा प्रोजेक्ट कुठल्या गोष्टीचं समाधान देऊन गेला? कुठल्या गोष्टी तुला वाटतात की ज्या खूप छान करू शकलो मी? एक तर मुंबईत शूटिंग करण्याचा आनंद. आणि मुंबई म्हणजे मी ती मुंबई म्हणतोय जी जुनी मुंबई आहे, 90ची मुंबई आहे. आम्ही ती मुंबई रिक्रिएट करू शकलो या फिल्मसाठी, जी माझ्या लहानपणीची मुंबई आहे, जी माझ्या आठवणीतली मुंबई आहे. आता मुंबई खूप बदलली आहे. आता भारतातलं प्रत्येक शहरच खूप बदललं आहे. पण माझं ह्या मुंबईवरही तितकंच प्रेम आहे. पण ती मुंबई आम्हाला पुन्हा रिक्रिएट करता आली, ते जगता आलं, तो काळ पुन्हा जगता आला, ह्याचा एक आनंद आहे. एका अत्यंत महत्त्वाच्या भारताच्या इतिहासातल्या टर्निंग पॉईंटबद्दल आपण फिल्म बनवू शकतोय, ह्याचाही आनंद आहे. आणि निर्मात्यांचा विश्वास त्यांनी जो दाखवला इन टर्म्स ऑफ एक्झिक्युशन ऑफ द फिल्म, तो मी पूर्ण करू शकलो, याचा मला आनंद आहे. आता फिल्मचा रिझल्ट जो आहे तो 12 तारखेला फुटेल की लोकांना किती आवडतोय, त्याचं कलेक्शन किती होतं आहे, हा जो एक व्यावसायिक भाग त्यातला आहे. पण त्यांनी जी जबाबदारी माझ्यावर टाकली होती की आपल्याला अशी एक फिल्म करायची आहे, ती माझ्या पूर्ण ॲबिलिटीमध्ये मी करण्याचा प्रयत्न केला आहे. खरं तर आत्तापर्यंत ज्या रिॲक्शन्स मी ऐकतोय त्या ट्रेलरबद्दल असतील, तू गाण्याला मिळणाऱ्या प्रतिसादाबद्दलही बोललास, तर ज्या अर्थी ज्या कमेंट्स मला मिळत आहेत, ज्या पद्धतीची चर्चा होती आहे, सिनेमालाही तितकंच मोठं यश मिळेल आणि लोकांना खरंच आवडेल. जरी विषय तू म्हणालास तसं, आणि गाण्याचं तू म्हणालास तर मला एक सांगावंसं वाटतं, मुळात ह्या फिल्ममध्ये गाणं असण्याचा काही स्कोप नाही. हो, कारण फिल्म ही अर्थकारणाबद्दल आहे आणि असं कोणाचा आग्रह पण नव्हता की गाणं असलंच पाहिजे वगैरे. तर मलाच एकदा असं वाटलं की नाही, इथे हा एक जे ट्रान्झिशन आहे, जे आपण आता फक्त म्युझिकली ट्रीट करणार आहोत, इथे गाणं असू शकतं. तुम्ही विपुल सरांना सहज सांगितलं, सर एक गाणं कर सकते हम लोग. आता 2 आहेत गाणी फिल्ममध्ये. अच्छा. आणि ती दोन्ही त्याच प्रसंगांना पूरकच आहेत. तर ते म्हणाले ओके ठीक आहे, मग कोण म्युझिक डायरेक्टर? तर म्हटलं बघू आपण, मी आपले नावं आठवतोय. तर मग तेच म्हणाले अमित त्रिवेदी चलेगा. म्हटलं सर क्या बात कर, म्हणजे आम्ही तो फॅन आहे अमित त्रिवेदी सारखे. मग त्यांनी लगेच अमितला फोन लावला, अमितने विषय ऐकला आणि त्याने एक उत्तम धून बनवून पाठवली. आमचं शूटिंग सुरू झालं आणि मग शूटिंग संपत असताना मला, कारण ते आमच्याकडे ट्यून होती, त्यामुळे आम्ही जे काही शूट करत होतो ते डोक्यात ठेवून, पण आता हे लिहिणार कोण? तर पुन्हा एकदा असंच मी सरांकडे विषय काढला की सर गाणं लिखवाना भी पडेगा. तर ते म्हणाले किस्से लिखवाएंगे. तर मी आपलं आत्ताचे जे कंटेम्पररीज आहेत, कारण झेंडेची गाणी स्वानंदादाने लिहिली होती, तर ते पटकन म्हणाले जावेद साहब के पास चले क्या? म्हटलं सर जा सकते हैं. म्हटलं हां बिलकुल जा सकते हैं.
आणि नेक्स्ट थिंग आय नो इज पुढच्या 2 ते 3 दिवसात आम्ही थेट जावेद अख्तरांच्या समोर क्या बसलो. बात आहे. त्यांनी धून ऐकली, त्यांनी प्रसंग ऐकला आणि त्यांनी फार कौतुक केलं की तुम्ही ह्याच्यावर ही फिल्म बनवताय. आणि त्यांना ते सगळ्या आठवणी होत्या. मग त्यांनी त्यातले हे तब हुआ था तब ये मिनिस्टर था ते सगळं त्यांनी तिकडे सांगितलं आम्हाला. आणि 2 अप्रतिम गाणी जावेद अख्तर यांनी दिली. म्हणजे माझ्यासाठी तू जे म्हणालास की अचीवमेंट काय आहे, तर एक्झॅक्टली. जावेद अख्तर ज्यांचे म्हणजे आपण फिल्म्स बघून सलीम जावेद वाचून आपण लहानाचे मोठे झालो, आज आपल्या फिल्मला लिरिक्स जावेद अख्तर हे लागणं माझ्यासाठी ही खूपच अभिमानाची गोष्ट आहे. म्हणजे ह्या फिल्मचं जे काही यश अपयश पैसा जे काही हे सगळं एका बाजूला, पण माझ्याकडे जावेद सरांनी म्हणजे त्यांनी मला असं सांगितलं, हा देवनागरी मी लिखो करून मी ते लिहिलं आणि माझ्याच अक्षरात लिहिलं. मग त्यांनी शब्द ते सांगितले मला 2-3 आणि मग मी त्यांना म्हटलं, जावेद साहब सिर्फ आपका सिग्नेचर चाहिए अभी नीचे. आणि त्यांनी ते सही करून मला दिलंय. तर ते मी ठेवलंय जपून माझ्याकडे वा, गाणं. खरंच ही खूप समाधानाची आणि खूप आनंदाची गोष्ट आहे. व्यावसायिक भाग जसं तुम्हाला तो पुढचा आहे, पण त्याच्या आधी आपण आपलं 100% दिलंय का, आपण त्या गोष्टीशी कन्व्हिन्स आहोत का, आणि आपल्याला या प्रवासात आपल्यासोबत जोडली गेलेली माणसं, Absolutely. हे खरं तर प्रवास खूप महत्त्वाचा असतो आणि तो Absolutely. प्रवास खूप एन्जॉय केलायस. आणि तो आपण जेव्हा एन्जॉय करतो तेव्हा येणारी कलाकृती ही तेवढीच दमदार आणि सशक्त होते असा आजवरचा अनुभव आहे. आणि तो हाही सिनेमा देऊन जाईल. आणि खूप साऱ्या शुभेच्छा तुला या सिनेमासाठी आणि ऑल द बेस्ट. अजून खूप सिनेमे पाहायचे तुझे हिंदी भाषेत सुद्धा. येस नक्की नक्की. आणि मला 12 तारखेला बघ सिनेमा आणि मला सांग कसं वाटतं तुला. नक्की नक्की. थँक्यू विनोद. थँक्यू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.